श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती। उत्तम फलप्राप्तीकरिता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे। श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती। उत्तम फलप्राप्तीकरिता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे। 1. दिनशुद्धी उत्तम दिवस पाहून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावे। 2. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला काळवेळेचे बंधन नाही, परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार, गुरुवार आणि पर्वणिकाळ हा उत्तम समजावा। 3. दशमी, एकादशी व द्वादशी या दिवशी पोथीचे 3 दिवसाचे पारायण करावे। प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने 7 अध्याय वाचावे। 4. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती तसेच इच्छेनुसार श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पोथीचे 03, 07, 11 वा 21 अशी पारायणे करावीत। 5. सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजन पूर्वी पारायण करावे। त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम। स्नानानंतर शुद्ध वस्त्र नेसून मस्तकी गंध लावावे। चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तस्वीर, प्रतिमा वा मूर्ती ठेवावी। 6 चौरंगा भोवती रांगोळी काढावी। समरू लावावी। गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी श्री महाराजांची पूजा करावी। गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी। 7. आसनावर बसून श्री महाराजांना व पोथीला वंदन करून तसेच अध्यायाचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वचन करावे। त्या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा। चित्त प्रसन्न असावे। वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा। वाचन झाल्यावर श्री स्वामींच्या प्रतिमेला, मूर्तीला गंध, हळदकुंकू व फूल वाहावे। उदबत्ती व धूपदीप ओवाळून वंदन करावे। त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा। 8. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची सांगता करताना ब्राह्मणास वा ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र व दक्षिणा देऊन सन्मान करावा व संतुष्ट करावे। 9. ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे। 10. पारायण काळात सदाचाराने राहावे। एकभुक्त राहावे। ब्रह्मचर्य पाळावे। वादविवाद, भांडणतंटा आदी गोष्टी टाळाव्यात। श्री स्वामींचे नामस्मरण करावे तसेच त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन, मनन व आत्मपरीक्षण करावे। श्री स्वामी समर्थ।